अक्षय ऑनलाईन आहे का? आसिफ, स्वप्नील, स्क्रीन दिसते? असं दिसतं. सो आपल्याला आज अजॅक्स स्टार्ट करायचं. ओके, सॉरी अजॅक्स म्हणतो. एपीआय मध्ये क्रूड ऑपरेशन आज बघू आणि नेक्स्ट लेक्चरला अजॅक्स बघू. तर ॲक्च्युली एपीआय मध्ये आपण जे काही क्रूड ऑपरेशन करणार आहे, रीड राईट करणार आहे, यूज करणार आहे. आता एपीआय मध्ये दोन साईड येणार आहे. फर्स्ट साईड इज अ क्रिएट एपीआय फॉर युअर कस्टमर ऑर युअर युजर्स. तुम्ही फक्त एपीआय क्रिएट करणार आणि युजरला प्रोव्हाइड करणार. युजर काय करणार? रीड करणार, कन्झ्युम करणार आणि त्यातला डेटा फेच करून युटिलाइज करणार. सो आपल्याला आता इथं एपीआय क्रिएट करायला टेक्निक एकच आहे ॲट अ सर्व्हर साईड, पण एपीआय कन्झ्युम करायला दोन टेक्निक आहेत ॲट अ सर्व्हर साईड ॲज वेल ॲज ॲट अ क्लायंट साईड. क्लायंट साईड म्हणजे काय? इनसाइड युअर ब्राउझर. सो सर्व्हर साईडला एपीआय कन्झ्युम करायचा कोड आपला एमव्हीसीचा आहे, तो आपण बघूया कसा आहे. क्लायंट साईडला आपल्याला युझिंग अजॅक्स एपीआय कन्झ्युम करावं लागेल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण पहिल्यांदा व्हॉट इज अजॅक्स बघणार आहे, हाऊ अजॅक्स वर्क बघणार आहे आणि मग त्याच्यानंतर एपीआय कन्झ्युम करायला ट्राय करणार आहे. समजतोय? डायरेक्ट एपीआय युझिंग अजॅक्स कन्झ्युम नाही करणार आपण, स्टेप बाय स्टेप जाणार. सो आज आपल्याला काय करायचं आहे, आपला एम काय आहे? फर्स्ट क्रिएट एपीआय, then test it is working or not. After that consume that API in your MVC CRUD operation. Okay, so या API मध्ये आपण त्याच्या मेथड्स कोणकोणत्या डिस्कस केलेले, HTTP मेथड्स कोणत्या आहेत आणि API साठी कोणत्या यूज करायचे हे आपण डिस्कस केले, राईट? ऍक्च्युली इथं 5 आहेत, गेट, पोस्ट, पुट, डिलीट आणि तिसरा आहे पॅच. आता हा जो पॅच आहे तो पार्शली डेटा अपडेशनसाठी वापरतात. ओके, आता गेटचा यूज कशासाठी आहे? फॉर इन्सर्ट ऑपरेशन और फॉर सिलेक्शन ऑपरेशन. आपल्याला डेटा रीड करायचा आहे, आयदर सिंगल रेकॉर्ड और मल्टिपल रेकॉर्ड्स. वी यूज अ HTTP गेट मेथड. समजतोय? त्यानंतर पोस्ट मेथड केव्हा वापरतो आपण? वेन वी आर इन्सर्टिंग रेकॉर्ड इन अ डेटाबेस. इन्सर्ट ऑपरेशनसाठी वापरणार आहे. पुट कशासाठी आहे? फॉर अपडेशन. अँड डिलीट कशासाठी आहे? डिलीट करायला. आता पुट हा काय करतो? एंटायर रेकॉर्ड अपडेट करायचं काम करतो. तर पॅच काय करतो? पार्शल. समजा माझ्याकडे स्टुडंटचा रेकॉर्ड आहे, रोल नंबर, नेम, डिव्हिजन आणि मोबाईल नंबर. आता त्याचा मोबाईल नंबर चेंज झाला आहे, मला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. सो वी यूज दॅट अ पॅच, नॉट अ पुट. समजतोय? पुट आणि पॅचचं वर्किंग सेमच आहे, त्यामुळं पॅच आपण नंतर बघू वाटलं सर. तर हे चारही HTTP मेथड्स वापरून आपल्याला APIs क्रिएट करायचे, यूज करायचे. ओके, आता बिफोर स्टार्टिंग API आपल्याकडे एक MVC प्रोजेक्ट आहे. ओके, त्यामध्ये एक कंट्रोलर आहे. फॉर एक्झाम्पल ॲज्युम करू आपण स्टुडंट कंट्रोलर. ओके, सो ओपन वन नोटपॅड. आपल्याकडे कंट्रोलर आहे, त्याचं नाव काय? स्टुडंट आहे. आता ह्या कंट्रोलरमध्ये काही ऍक्शन मेथड्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल ऍड स्टुडंट. ओके, त्यानंतर
edit student, search student आणि delete student. अशा काही ऍक्शन मेथड्स आपल्याकडे आहेत. ओके, आता मला स्टुडंटचा रेकॉर्ड डिलीट करायचा आहे, तर आपला URL काय येईल? आपण जो URL टाईप करणार आहे, जो काही आपला प्रोजेक्टचं नाव आहे, सर्व्हरचं ते नाव, राईट. इथे लोकल होस्ट कोलन तुमचा जो काही पोर्ट नंबर आहे तो. आफ्टर दॅट काय येईल? डायरेक्ट डिलीट येईल का? हा, बरोबर आहे का? अशी कॉल करणं ऍक्शन मेथड. येस, ऑनलाईन स्टुडंट, आय वॉन्ट टू डिलीट स्टुडंट रेकॉर्ड. I have one controller whose name is a student, and that student controller is having some action methods like this. Student and delete student असं आहे. Correct. First, we use a controller name. What is my controller name? Student slash. Then your action method name. आता आपल्या डिलीटचा ऍक्शन मेथड नेम काय आहे? डिलीट प्रोसेसचं delete delete student. And if you are passing id or a parameter, then we will pass that id also. Okay. Suppose I am writing this statement. What it means? ह्याच्याने कोणती मेथड कॉल होईल? Search वाली, right? Means what I want to say, when we are passing any URL, which method we have to execute? How it decide? It is decided by your action method name and after that controller name. After that it's the action method. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मधली त्या वेबसाईट मधली पहिला कंट्रोलर कोणता वापरला हा कन्सिडर केला जाईल. मल्टिपल कंट्रोल आहेत, त्यातला तो रेस्पेक्टिव्ह कंट्रोलर चेक केला जाईल. त्याच्यानंतर ऍक्शन मेथड जी नाव दिली तुम्ही ती जाऊन एक्झिक्यूट केलं जाईल इन अ MVC अँड कोर ऍप्लिकेशन. बरोबर आहे? API मध्ये असं होत नाही. API is considering only your controller name, not your action method name. Okay, समजतोय? How? Go back here. Open your project. Save करू याला. Close solution. Create one project. API demo June July. Then create empty or go to web API and create. आता मुद्दाम आपण एक सॅम्पल घेतला हा विथ टेम्पलेट वाला. ह्याच्या मागचं रिझन काय आहे? तर API बिहेव कसा करतो, वर्क कसा करतो हा स्टडी करायचा आहे, मग आपल्याला API क्रिएट करायचा आहे. ओके, APIच्या आतलं लॉजिक तुमच्या MVC प्रमाणाचं आहे, काहीच चेंज नाही त्यामध्ये. एंटिटी फ्रेमवर्कचं लॉजिक आहे, पण त्याचं बिहेवियर कसं आहे हे मला कळत नाही. मग ते पहिला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, मगच मला API वापरता येतो, API क्रिएट करता येतो. नाव आता आपला प्रोजेक्ट क्रिएट होऊन जाईल. ओके, आपला हा प्रोजेक्ट क्रिएट झाला. ह्या प्रोजेक्ट मध्ये गो टू app_start. ब्लिंक झाला का? निकालना पड़ेगा. चार्जिंग फॅन बंद करतो. ते HDMI केबल बदलावून सांगितले.
Now go to app start, go to here route config and web API config. आपल्याला आतापर्यंत route config माहित आहे. ओके, मी याला ओपन करतो route config. यामध्ये काय केलेलं आहे, तुमचं जे कंट्रोलर आहे तो कसा ओपन करायचा, राउटिंग कसं होईल तुमचं URLचं ह्याचं कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. कसं आहे बघा बरं, कर्ली ब्रेस मध्ये कंट्रोलर नेम स्लॅश कर्ली ब्रेस मध्ये ऍक्शन नेम स्लॅश कर्ली ब्रेस मध्ये आयडी. व्हॉट इट मीन्स, पहिला कंट्रोलर येईल, त्यानंतर ऍक्शन मेथडचं नेम येईल आणि स्लॅश करून तुमचा आयडी येऊन जाईल, जो काही तुम्ही व्हॅल्यू पास करणार आहे तो. सो इथं कंट्रोलर बाय डिफॉल्ट दिलाय होम आणि ऍक्शन मेथड दिली आहे बाय डिफॉल्ट इंडेक्स. हे समजतंय. नाउ गो टू वेब एपीआय कॉन्फिग .cs. जसं रूट कॉन्फिग आहे राउट कॉन्फिग, तसं वेब एपीआय कॉन्फिग आहे. ह्याचं बघा कसं कॉन्फिगरेशन. कंट्रोलरला कर्ली ब्रेस टाकलाय, त्याच्या आधी काय आहे एपीआय. आता एपीआय कीवर्डला कर्ली ब्रेस नाहीये. व्हॉट इट मीन्स, दॅट एपीआय वर्ड इज मॅन्डेटरी व्हेन वी आर कॉलिंग एपीआय. समजतोय. देन कर्ली ब्रेस कंट्रोलर म्हणजे हा काय आहे, रन टाइमला हा वर्ड बदलणार आहे, चेंज होणार आहे. समजतोय. या दोघात फरक काय आहे, इन दिस टू कर्ली ब्रेसचा फरक आहे. म्हणजे काय, हा जो असतो हा रन टाइमला चेंज होऊ शकतो. कंट्रोलरचं नाव काही पण येईल, स्टुडंट कंट्रोलर, टीचर कंट्रोलर, ऍडमिन कंट्रोलर. सो ऍडमिन इज अ कंट्रोलर नेम, टीचर इज अ कंट्रोलर नेम, स्टुडंट इज अ कंट्रोलर नेम. तो तुम्ही रन टाइम बदलू शकता. तसं हा एपीआय कीवर्ड तुम्ही रन टाइमला बदलू शकत नाही. ओके. सो एपीआय कीवर्ड स्लॅश युअर रिस्पेक्टिव्ह कंट्रोलर नेम. आफ्टर दॅट सी व्हॉट हॅपन, ऍक्शन मेथड नेम आहे नाहीये. व्हॉट इट मीन्स, एपीआय कॉल करताना तुम्हाला ऍक्शन मेथड नेम देता येत नाही, द्यायची गरज नाहीये. मग ऍक्शन कशी कॉल होणार, एपीआयला कसं कळतं, माझ्याकडे 4-5 ऍक्शन मेथड आहेत, त्यातली कोणती मेथड मला एक्झिक्यूट करायची. इट डिसाइडेड बाय युअर दीज HTTP मेथड टाईप. तुम्ही कुठल्या टाईपनं मेथड लिहिलेली आहे, पुटनं लिहिली आहे, पोस्टनं लिहिली आहे, गेटनं लिहिली आहे, त्याच्या बेसवर तुमची ऍक्शन मेथड कॉल होते. ऍक्शन मेथडचं नाव तुम्ही काही पण ठेवा, डझंट मॅटर. तो ऍक्शन मेथडचा नेम युजच करत नाही. तो काय यूज करतो, HTTP ची कोणती मेथड रेफर केलेली आहे फॉर दॅट ऍक्शन मेथड, ही विल कॉल दॅट ऍक्शन मेथड ऍट दॅट मोमेंट. कळालं. सी, हे पण काय डाऊट आहे मला. नाउ गो टू कंट्रोलर्स. आपल्याकडे 2 कंट्रोलर एक सॅम्पल मध्ये मिळाले बघा. वन इज अ होम कंट्रोलर, अनदर वन इज अ व्हॅल्यूज कंट्रोलर. होम कंट्रोलर ओपन केला, सी हा काय आहे, दिस वन इज अ एपीआय कंट्रोलर. कंट्रोलर नेम, कंट्रोलर कीवर्ड, सफिक्स, कोलन, एपीआय कंट्रोलर. हे बघा, होम मध्ये आणि याच्यात फरक काय आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. फरक काय आहे, इथं फक्त कंट्रोलर कीवर्ड आहे, इथं एपीआय कंट्रोलर कीवर्ड आहे. सो दोघांचे पॅरेंट बेस क्लासेस वेगवेगळे आहेत. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काही सॅम्पल आपल्याला मेथड प्रोव्हाइड केलेत बघा, दिसते इथं. एक दिलेली आहे गेट मेथड दिली आहे, म्हणजे इथं जर तुम्ही यूज केली ही मेथड तर कॉल होईल. ओके. ही पोस्टवाली मेथड आहे, ही पुटवाली मेथड आहे आणि ही वाली डिलीटेड मेथड आहे. आता याने काय केलेलं आहे, या मेथड ऍक्शन मेथडलाच नाव दिलेले आहेत, डिलीट, पुट, पोस्ट, गेट नाव दिलेलं आहे. समजतोय. सो आपण काय करू, एक आपला ऍड करू. सो प्रोजेक्ट मध्ये आलो आपण, राईट बटन क्लिक केला, ऍडला गेलो, न्यू आयटमला गेलो. आता आतापर्यंत आपण कंट्रोलर मध्ये कंट्रोलर ऍड करत होतो. सॉरी, ऍड, गो टू कंट्रोलर सेक्शन. आता इथे तुम्ही जर कंट्रोलला गेलात, कंट्रोलर मध्ये आतापर्यंत फक्त आपण MVC चे कंट्रोलर ऍड करत होतो. नाउ गो टू वेब एपीआय. या व्ह्यूच्या खाली वेब एपीआय जावा. आता इथे तुम्हाला एपीआय चे रिलेटेड कंट्रोलरची लिस्ट दिसून जाईल. सो सध्या एपीआयचं व्हर्जन कुठं चालू आहे, 2. त्यामुळं वेब एपीआय 2 कंट्रोलर तुम्हाला इथं दिसून जाईल. ओके. नाउ सेम ॲज इट इज, जस्ट लाईक युअर MVC कंट्रोलर. जसं आपल्या इथं
एम्प्टी, विथ रीड राईट, विथ व्ह्यूज युझिंग एंटिटी फ्रेमवर्क, तसा इथं पण त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. काय एम्प्टी एपीआय कंट्रोलर क्रिएट करून मिळेल. ते त्यानंतर विथ ऍक्शन मेथड आणि एंटिटी फ्रेमवर्क वापरून तो कंट्रोलर क्रिएट करून देईल. नंतर तो रीड राईट वाला क्रिएट करून देईल. नंतर तो ऍक्शन मेथड त्या टाईपचे विथ टेम्पलेट्स क्रिएट करून देईल. समजतोय? सो आपल्याला हे सगळे बघायची गरज नाही. आपण कंट्रोलर बघितलाय वेगवेगळ्या टाईपने क्रिएट करून, सेम इथे पण होणार आहे. ओके, सध्या सिलेक्ट फर्स्ट वन, एम्प्टी कंट्रोलर, विच टाइप ऑफ वेब एपीआय टाइप. नाउ क्लिक ऑन ऍड. तो तुम्हाला कंट्रोलर नाव विचारेल. आता ह्या कंट्रोलरला मी नाव देतो स्टुडंट एपीआय. फक्त एपीआय तुमच्या कंट्रोलरला नाव द्यायचं नाही, नॉट अलाउड. का बरं? जर मी एपीआय कंट्रोलर नाव दिला का होईल, आपला पॅरेंट कंट्रोलरचं नाव पण एपीआय कंट्रोलर आहे आणि आपल्या कंट्रोलरचं नाव पण एपीआय होणार आहे. त्यामुळे इथं कंपायलरला कन्फ्युजन होईल, एरर्स यायला सुरुवात होऊन जाईल. सो आपण काय केलं, स्टुडंट स्टुडंट तो कन्सिडर करतो आवर कंट्रोलर नेम. ओके, आता हा स्कॅफोल्डिंग करेल आणि आपल्याला एपीआय च्या रिलेटेड एक कंट्रोलर क्रिएट करून देईल. ओके, नाव मी तर काय केला, एक ऍक्शन मेथड लिहायला, एक मेथड लिहायला सुरुवात केली. कोणासाठी? आपल्या एपीआय साठी. सो एमव्हीसी ची ऍक्शन मेथड जी असते आपली, त्याचा रिटर्न टाईप काय होता? ऍक्शन रिझल्ट. इथे काय करणार आपण? रिटर्न टाईप दिलाय IHTTP ऍक्शन रिझल्ट. ओके, देन युअर ऍक्शन मेथड नेम. आता मी ऍक्शन मेथड नाव देतो XYZ, कारण नेम डझंट मॅटर आहे इथं. आणि इथं मी काय करतो, रिटर्न ओके. ओके, आणि ह्या ऍक्शन मेथडच्या वर मी इथं HTTP गेट लिहितो. समजलं? त्यानंतर आता ह्या ओके मध्ये मी काय करतो, इथं गेट एपीआय कॉल्ड म्हणून एक मेसेज देतो, स्ट्रिंग देतो. सेव्ह, कॉपी, पेस्ट. एक लिहिली गेट ना, दुसरी कुठली लिहिली? पोस्ट. कंट्रोल झेड. इथं XYZ ऐवजी मी PQR देतो, नाव वेगळे देतो म्हणजे एरर येणार नाही. पोस्ट एपीआय पेस्ट. गेट झाला, पोस्ट झाला, त्यानंतर पुट. आणि त्यानंतर कुठला आहे? डिलीट. XYZ PQR ABC MNO. डिलीट एपीआय कॉल्ड. तर ह्याला मी सेव्ह करतो आणि ह्या कोडला प्रोजेक्टला एक्झिक्यूट करतो. ओके, तर काय होतं बघू आपण. आता आपला प्रोजेक्ट रन होणार आहे. सर्व्हर नेम स्लॅश, कोणता पहिला कीवर्ड वापरायचा? एपीआय स्लॅश यूज ओनली युअर कंट्रोलर नेम. आपल्या कंट्रोलर नाव काय? स्टुडंट एपीआय. सी स्टुडंट एपीआय. बुक काय होत आहे. पण ओके आपल्याला स्टेटस सेटर देत असतो की काही एरर आहे का तुमचा एपीआय सक्सेसफुली एक्झिक्यूट झालाय, हा देतो. बघू आपण, चेक करू. हो जायला लोड. बघा बरं कुठला आला. मी तो कुठला ऍक्शन मेथड कॉल केली का एपीआयची? नाही. तर त्याने कुठली घेतली? गेट वाली घेतली. दिसते का? ओके, मी हा URL ला कॉपी केला. आता आपल्याला एपीआय अज्युम करा आपण एपीआय वेगवेगळे क्रिएट करून ठेवले. ओके, आता मला ते टेस्ट करायचे. सो टेस्टिंग करण्यासाठी मार्केटमध्ये डिफरंट टूल्स अवेलेबल आहेत. त्यातला एक आहे पोस्टमन.
हा पोस्टमन जो टूल आहे, ह्या टूलवर तुम्ही एपीआय टेस्टिंग करू शकता. ओके, सो आता आपला जो URL आहे एपीआयचा, हा मी कॉपी केला. ओके, आता आपलं पोस्टमन टूल हे मार्केटमध्ये फ्री आहे आणि पेड पण आहे. स्टडीसाठी फ्री आहे, पण ज्यावेळेस तुम्ही कंपनीत जाता, प्रोफेशनली सॉफ्टवेअर डेव्हलप करता, त्यावेळेस कंपनीला टेस्टिंग करण्यासाठी पेड व्हर्जन विकत घ्यावं लागतं. ओके, सध्या आपण फ्रीवाला वापरणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सेटअप करता, पूर्ण सेटअप केल्यावर अशी एक विंडो ओपन होते बघा. सगळ्यांनी दिसते विंडो? तर ह्या विंडोमध्ये इथं HTTPचा कोणता प्रोटोकॉल तुम्हाला यूज करायचा आहे त्याची लिस्ट प्रोव्हाइड केली बघा. सो मला वापरायचा आहे गेटवाला. ओके, आणि माझा एपीआय मी काय करणार, इथं पेस्ट करणार. याच्यानंतर मी सेंड करणार. आता काय जाईल, ह्या सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड केली जाईल विथ तिथं मेथड एक्झिक्यूट करून रिझल्ट माघारी सेंड केला जाईल. कुणाला? या माझ्या पोस्टमन सॉफ्टवेअरला. समजतोय काय होतंय? आता हे पोस्टमन सॉफ्टवेअर काय करेल, आलेला रिझल्ट ज्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जनरली एपीआय तुम्हाला जो रिस्पॉन्स देईल हा एकतर जेसन किंवा XML फॉर्मॅटमध्ये देईल रिस्पॉन्स डिफॉल्ट. पण तुम्हाला वाटलं की मला स्ट्रिंग पाहिजे, यू कॅन प्रोव्हाइड स्ट्रिंग. तुम्हाला जर एखादा मेसेज पाहिजे असेल, यू कॅन प्रोव्हाइड दॅट मेसेज. पण 99% तो जेसन फॉर्मॅटमध्येच यूज करतात. XML मध्ये रेअर यूज करतात, कारण XML सध्या आउटडेटेड झालेला आहे. बरेचसे सॉफ्टवेअर कंपनीज प्रेफर नाहीत करत, म्हणून XML देत नाहीत. नाव सी, वेन वी आर क्लिकिंग ऑन दॅट सेंड, सर्व्हरकडे रिक्वेस्ट सेंड जाईल, सर्व्हर रिक्वेस्ट प्रोसेस करेल, गेटवाली रिस्पेक्टिव्ह मेथड कॉल करेल आणि तुम्हाला रिझल्ट प्रोव्हाइड करेल इन द फॉर्म ऑफ जेसन. हे बघा बरं काय झालं, इथे काय आलंय? ओके, त्याचा कोड कुठला आहे? 200. आता जो टेस्टिंग करणार आहे एपीआय यूज करून बघणार आहे, त्याला कळतं की बाबा एपीआय न ओके म्हणून रिटर्न केलेलं आहे, म्हणजे काय, एपीआय सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली. तिथे काही एरर आलेलं नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला नाही आहे, काहीतरी इश्यू झालेला नाही टेक्निकल. जर इश्यू झाला असता तर इथं 200 ओकेच्या ऐवजी दुसरा नंबर आला असता. आणि माझ्या एपीआयनं मला जो काही रिझल्ट रिटर्न केलेला आहे, सी दॅट वन इज अ रिझल्ट. समजलं? दिस वे वी विल टेस्ट आवर एपीआय. ओके, आता मी इथं गेटच्या ऐवजी पोस्ट प्रोटोकॉल वापरतो आणि परत सेंड करतो. गेट वापरल्या कुठली मेथड कॉल झाली? गेटवाली. आता बघू कुठली कॉल होती. मी URL बदलला का? बघा बरं त्यांनी कुठला कॉल केला. प्रोटोकॉल बदलला मी, त्याने बरोबर मेथड बदलली. कोण? एपीआयनं. त्याला मेथडच्या नावात काय संबंध आहे का? देणं घेणं आहे का? काय नाही. तुम्हाला काय नाव द्यायचं द्या, काही संबंध नाही. तो काय करतो, युटिलाइज करतो. ते बघा त्याने बरोबर पोस्टवाली कॉल केली. मी पुट करतो, पुटवाली कॉल झाली. एपीआयचे इथे कुठं नाव दिसते का आपल्याला? आपल्या एपीआय मधल्या ऍक्शन मेथडचं नाव नाही दिसत. इन शॉर्ट, एपीआय बनवताना ऍक्शन मेथडचं नाव URL मध्ये यूज करत नाही आपण. फॉर अ कन्झ्युमिंग एपीआय मला यूज करायची एपीआय एखादी विदरची यूज करायची, मी एपीआय मधल्या मेथडचं नाव लिहिणारच नाही इथं. फक्त काय, त्याच्या कंट्रोलरचं नाव आणि त्याच्या आधी एपीआय कीवर्ड. जर समजा त्या मेथडला मी काहीतरी पॅरामीटर पास करतोय, I will pass that parameter using by slash keyword, slash or through body also. समजतोय? आता मी डिलीट प्रोटोकॉल ठेवला, बघा बरं त्याने ऑटोमॅटिक कुठली कॉल केली? डिलीट. आता मी पॅच ठेवतोय, आपण पॅचला केलंय का? सी व्हॉट हॅपन, त्याच्याकडे पॅच नावाची मेथडच नाहीये. त्याने मला कुठला नंबर रिटर्न केला बघा? 405. काय? मेथड नॉट अलाउड. आता ह्याचं मिनिंग काय? 400 वाली आहे, म्हणजे ह्यामध्ये एरर आहे, काहीतरी एक मेथड एक्झिस्ट नाहीये किंवा ती मेथड लॉक करून ठेवलेली आहे, म्हणजे पब्लिक नाहीये, प्रायव्हेट करून ठेवलेली आहे, प्रोटेक्टेड करून ठेवलेली आहे, इंटरनल यूज करण्यासाठी त्यांनी. समजतोय? म्हणजे ही मेथड बाहेर मी कॉल नाही करू शकत किंवा ती नाहीच आहे तिथं. हे डेव्हलपरला कळतं. कशावरून कळतं? विथ द हेल्प ऑफ दिस नंबर. समजलं? आता ऑनलाईन स्टुडंट, यात कोणा डाऊट आहे का इथपर्यंत? सर
नाव आता माझ्याकडे दोन गेट मेथड आहेत, कॉपी पेस्ट इंट एन. गेट एपीआय विथ पॅरामीटर एन. आपण स्ट्रिंग इंटरपोलेशन यूज करू, यांची व्हॅल्यू तिथं डिस्प्ले करू. सेव्ह, अगेन एक्झिक्यूट. रन केला प्रोजेक्ट आपला. गो बॅक टू युअर पोस्टमन. गेट मेथड सिलेक्ट केली, एक सेंड केला. तो सर्व्हरकडे चाललाय आणि एक्झिक्यूट करायलाय. प्रोसेस काय होणार ना? थोडा वेळ का सर्व स्टार्ट मध्ये ना आपलं. हां, व्हायला पाहिजे एक्झिक्यूट. हां, आली. रन झाला, गेटवाले रन झाला. आता मी काय करतो, इथं लास्टला स्लॅश करून नंबर प्रोव्हाइड करतो. आता कुठली कॉल देऊ? इथं आय डी द्यावा लागेल होते आपल्याला. इथं कुठं हां, आता यांच्या ऐवजी आय डी करा. लवकर एक्झिक्यूट. हां, सी तो आता बरोबर सेकंडला हिट केला. का बरं केला? बिकॉज वी आर युझिंग पॅरामीटर. आता हे जे पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर कुठून घ्यायचे हे आपण इथं डिसाईड करू शकतो. फ्रॉम बॉडी और फ्रॉम URI. URI म्हणजे काय? युअर URL, www.google.com/ जो आहे URL आपला तो वाला. सो तो URL मधून काय करेल, व्हॅल्यू फेच करेल आणि इथं यूज करेल. सो व्हेन वी एक्झिक्यूट इट, we will get that result. समजतोय? आपला स्टेटस मिळेल 200. म्हणजे काय, तुम्ही गेट मेथड मल्टिपल लिहिले, त्यातली कुठली गेट मेथड कॉल करायची, इट डिसाइडेड बाय दिस पॅरामीटर. ओके, सो इन दिस वे वी यूज दॅट API. हे समजतंय? API कॉलिंग कसं होतं, API लिहिताना कुठले प्रिकॉशन्स घ्यायचे? ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. काय करा, सिम्पली गो टू वेबसाईट, ब्राउझर,
पोस्टमन डाउनलोड म्हणून जा. इथं आल्यानंतर तुम्हाला हे पोस्टमन वेबसाईटवर दिसेल. तुम्हाला इथं पोस्टमन ॲप किंवा इथं पोस्टमन डाउनलोड केलं, गेट स्टार्टेड फॉर फ्री डाउनलोड करा. तिथं अकाउंट काढा, रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा. मग ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता आणि फर्स्ट टाइम रन करता, परत तो तुम्हाला लॉग इन करा सांगेल. जस्ट लाईक गिटहब. आपण जर गिटहब बघितला, तो काय करतो, वेब पेज ओपन करतो ब्राउझरमध्ये आणि तिथून तो लॉग इन ऑथेंटिकेशन करून घेतो. सक्सेसफुल झालं की मग तुमचं सॉफ्टवेअर काम करायला सुरुवात करतं. स्टँडअलोन ॲप्लिकेशन. जर स्टँडअलोन नको वाटत असेल, रॅमचा इश्यू असेल, स्पेस नसेल, ऑनलाईन पण तुम्ही वापरू शकता पोस्टमन. ओके. सो इथपर्यंत कोण डाऊट आहे का ऑनलाईन स्टुडंट? येस. नो सर. नाही सर. ओके, फाईन. सो आता आपल्याला एपीआय क्रिएट करायचे आहेत आणि स्टोअर करायचे, डेटा स्टोअर करायचा आहे, रीड करायचा आहे. ओके. सो स्टॉप इट. आता जो आपण एपीआय क्रिएट केलेला आहे हा स्टुडंटसाठी आहे. आता हा गेटवाला, गेट कुठल्या कामासाठी वापरतो आपण? रीड करायला. सो सिलेक्ट ऑल स्टुडंट. आपण या एपीआयला नाव देऊन ठेवलं आणि दुसरं एपीआय आहे त्याला नाव दिलं सिलेक्ट स्टुडंट बाय आयडी. ओके. नाव इथं आपल्याला आता डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची आहे युझिंग एंटिटी फ्रेमवर्क. सो सेव्ह ऑल, गो टू रेफरन्सेस, मॅनेज न्यू गेट पॅकेज. आता इथं परत आपण काय करणार, डेटाबेस कनेक्टिव्हिटी एंटिटी फ्रेमवर्कचा कोड लिहिणार, लॉजिक लिहिणार. नाव ब्राउज आणि इथं एंटिटी फ्रेमवर्क. एंटिटी फ्रेमवर्क सिलेक्ट, इन्स्टॉल. आणि हे जे पार्ट आहेत ना, एपीआय म्हणा किंवा क्रूड ऑपरेशन मधले प्रॅक्टिस जरा बंद केली विसरून जातं. रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये ठेवा. त्यासाठी प्रोजेक्ट कम्प्लीट करा, क्रिएट करा आणि प्रोजेक्ट टास्कवर काम करायला सुरुवात करा. मी आज किंवा उद्या मॅडमना बोलणार आहे सरळला. जावाच्या मुलांचं विकेंडला प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे प्रोजेक्टचं. आता हार्डली आपला एपीआय संपला. एपीआयला जास्तीत जास्त आपल्याला 1 वीक लागेल. एपीआय संपला आपला तर MVC ऑलमोस्ट कव्हर होऊन जाईल. त्यानंतर 1 वीक और 10 डेज म्हणजे ब्रेक घेऊ आपण. प्रोजेक्ट कम्प्लीट करा इथं बसून. म्हणजे ब्रेक म्हणजे लेक्चरमध्ये सगळ्यांनी जॉईन करायचं, इथं बसून प्रोजेक्ट करायचा कम्प्लीट आणि कंटिन्यू प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके. आणि विकेंडला सॅटर्डेला एक्सटर्नल स्टाफकडून चेक करून घेऊ प्रोजेक्ट आपण, प्लस वायवा पण तुमची अरेंज करू, जेणेकरून आता तुमचं प्लेसमेंट स्टार्ट व्हायला लागलेलं आहे. प्लेसमेंटला कंपनी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही अप्लाय करायला सुरुवात केलेली आहे. सो तुम्हाला स्वतःला जज केलं पाहिजे की मला इम्प्रूव्हमेंट कुठं करायची आहे की नाही आहे, गरज आहे, मॉक झाली पाहिजे आपली. म्हणून आपल्याला विकेंडला ते ट्राय करायचं आहे. सो नेक्स्ट सॅटर्डेला मे बी आपलं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असेल किंवा मॉक असेल, दोन्हीपैकी एक कन्फर्म असेल. ओके. येणाऱ्या मंडेला, उद्या सोडून परवाशी, उद्या संडे, परवाशी मंडेला आपली टेस्ट राहील लेक्चरमध्येच. लेक्चर प्लस प्रॅक्टिकलमध्ये 2 तास लेक्चर, 2 तास प्रॅक्टिकलमध्ये. तुम्हाला एक छोटं ॲप्लिकेशन सांगितलं जाईल डेव्हलप करायला, कुठलं तरी एक छोटं ॲप्लिकेशन क्रूड ऑपरेशनचं पूर्ण डेव्हलप करून क्रूड ऑपरेशनचं सबमिट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढच्या परत मंडेला एपीआयवर क्रूड ऑपरेशनचं टेस्ट ठेवणार. ओके. मग ही 4 तास तुम्हाला मिळेल MVC मधून पूर्ण. सो आज उद्या 2 दिवस MVC आणि एपीआयची प्रॅक्टिस करा, प्रोजेक्ट स्टार्ट करा. मंडेला आपण MVC वर टेस्ट घेणार आहे. पूर्ण क्रूड ऑपरेशन, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च विथ मल्टिपल टेबल्स. त्यात तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट वापरायला लागणार आहे. काही ठिकाणी रेडिओ बटन वापरायला लागणार, चेकबॉक्सेस वापरायला लागणार. सो त्याची प्रॅक्टिस करून ठेवा. हो, सगळे 4 तास तुम्हाला दिलेत ना. 4 तासमध्ये क्रूड ऑपरेशन करायचे. सो एंटिटी फ्रेमवर्क झाला. असं केल्याशिवाय तुम्ही अभ्यास करणार नाही पहिली गोष्ट. आणि कंपनीच्या टेस्टला तुम्हाला क्रूड ऑपरेशन, MVC हे विचारणार आहेत. सो ज्याच्यावर आपल्याला जॉब करायचा आहे तीच प्रॅक्टिस तुम्ही करत नाही सध्या.
त्यामुळे तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, सो आपला एंटिटी फ्रेमवर्क ॲड झाला. मॉडेलला गेलो, राईट बटन क्लिक, ॲड डेटा मॉडेल, मॉडेल 1 ॲड करून ठेवलं. नेक्स्ट, आता इथं काय करू आपण, एक न्यू कनेक्शन, डॉट ट्रस्ट आणि इथं डेटाबेस सिलेक्ट करा. सो स्टोड डीबी डेटाबेस सिलेक्ट केला आपण, सक्सीड. ओके, नेक्स्ट, आणि सगळे टेबल इथं सिलेक्ट करून घेऊ. त्यामध्ये आपल्याला स्टुडंट टेबल यूज करायचं, सध्या यूज करायचं आहे. स्टुडंट वापरायचा का लॉग इन वापरायचा? API लर्निंगसाठी स्टुडंटमध्ये थोडे जास्त फील्ड आहेत, 5-6 फील्ड आहेत, लॉग इनला 2 फील्ड आहेत. सो ऑल ॲड करून घेऊ. त्यातला कुठला आपल्याला गरज पडेल? ब्लिंक झाला का? चार्जिंग ठेवा पाहिजे. ओके, ॲड झाला. त्यानंतर याला बिल्ड करून घेऊ. सेव्ह करेल आणि याला बिल्ड करून घेऊ. नाव आता आपल्याकडे स्टूड टेबलमध्ये 5 फील्ड आहेत आणि लॉग इन टेबलमध्ये TBL लॉग इनमध्ये युजर नेम, पासवर्ड आणि ID 3 फील्ड आहेत. ओके, सो लॉग इनचा आपण वाटलं करूया क्रिएट. मग काय करतो मी, हा जो API आहे आपला स्टुडंटचा आहे, त्याचा टेम्परेट ठेवून टाकू. राईट बटन क्लिक, अगेन गो टू कंट्रोलर, ॲड लॉग इन API. आता लॉग इनसाठी मला API क्रिएट करायचा आहे, आय विल यूज अनदर कंट्रोलर. स्टुडंटसाठी मला API क्रिएट करायचा आहे, आय विल क्रिएट अनदर कंट्रोलर. म्हणजे तुम्ही, कारण काय आहे, आपल्याकडे 4 किंवा 5 HTTP मेथड्स आहेत, गेट, पुट, पोस्ट, डिलीट. कसं होतं, तुम्ही वेगवेगळे नाव देऊन ऍक्शन मेथड लिहू शकत होता एकाच कंट्रोलरमध्ये, पण इथे तसं चालणार नाही, कारण तुम्हाला ह्या 5 मेथडमध्येच काम करावं लागेल. मग आपण काय करणार, लॉग इनवर मला कोड ऑपरेशन करायचं आहे, API लिहायचे, आय विल यूज लॉग इन API कंट्रोलर. स्टुडंटसाठी API लिहायचं मला, क्रेड ऑपरेशनवाला, आय विल यूज अनदर कंट्रोलर. आपल्याला कोर्ससाठी करायचं आहे API क्रिएट, क्रेड ऑपरेशनचा सेपरेट कंट्रोलर. त्यांचे कंट्रोल लिहून तिथं यूज करावं लागतील. सो एम्प्टी ॲड लॉग इन API कंट्रोलर. ह्या API मध्ये मला जेवढे आतापर्यंत लॉग इन IDs आहेत, सगळे ID शो करायचे, त्यांचे पासवर्ड फक्त शो नाही करायचे. तो आपण काय करणार, इथे एक पब्लिक IHTTP ऍक्शन रिझल्ट गेट लॉग इन्स नावाची एक ऍक्शन मेथड लिहिली. ओके, आणि ही मेथड कुठल्या टाईपची आहे, HTTP गेट टाईपची. ओके, नाव आपण जो हा DB कॉन्टेक्स्टचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, तो स्टूड DB एंटिटीचा आहे. सो आपण काय केलं इथं,
private studDB entity dbo equal to new studDB entities. मग इथं काय केलं, where login list equal to तो काय करणार आपण इथं dbo डॉट control z dbo डॉट tbl logins dot to list and return okay in bracket pass that login list. समजलं आता, then execute it. आपला एपीआय लोड व्हायला आलाय, एकदम लोड झाला. ओके, स्लॅश एपीआय कीवर्ड स्लॅश कंट्रोलचं नाव का आपल्या लॉगिन एपीआय. आता इथे जेव्हा XML पार्सिंगचा एरर येतो त्याला, हा एरर काय येतोय, का व्हायला लागलंय, इथे हा जो एंटिटी फ्रेमवर्क आपण डीबीओनं काय केलंय, डेटाबेस मधनं डेटा फेच करून घेतलाय आणि तो डायरेक्टली एपीआय ला पास केलाय. काही जणांच्या मशीनवर तो डायरेक्ट वर्क करतो, काही जणांच्या मशीनवर काम नाही करत. सो अशा केसमध्ये काय करायचं, गो टू मॉडेल, आपण काय करतो व्हॅलिडेशनसाठी व्हॅलिडेशनचे क्लासेस क्रिएट करतो, बरोबर आहे. सो सेम वे काय करा, एक व्हॅलिडेशनचा क्लास क्रिएट करा. याच्यामध्ये मी एक क्लास ऍड केला, कोणता क्लास, आपला लॉगिन मॉडेल क्लास. ओके, आणि हा जो आपला लॉगिन टेबल आहे टीबीएल लॉगिन, यातले सगळे जे कंटेंट आहेत कॉपी करून घ्या आणि इथं पेस्ट करा. ओके, मग काय करणार आपण इथं, गो टू लॉगिन एपीआय. आता लिस्ट तर क्रिएट करून घेतली मी, आता ह्या लिस्टला मला लॉगिन मॉडेलच्या लिस्टमध्ये कन्वर्ट करायचे. मग मी एक 1 by 1 ऑब्जेक्ट इथे कॉपी करत पेस्ट करत असणार नाही, तर त्यासाठी दुसरी एक टेक्निक आहे, where or लॉगिन मॉडेल सॉरी लिस्ट ऑफ लॉगिन मॉडेल LGM लिस्ट इक्वल टू, तुम्ही जर बघितला ही वरची टीबीएल लॉगिनची लिस्ट आहे, टीबीएल लॉगिन नावाच्या क्लासची लिस्ट आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लॉगिन मॉडेल क्लासच्या लिस्टमध्ये. हाऊ टू कन्वर्ट इट, लॉगिन लिस्ट डॉट सिलेक्ट इन ब्रॅकेट एक्स एरो न्यू लॉगिन मॉडेल. ओके, याच्या आतमध्ये काय करा, आता इथं आपला कोड आहे, कोड, तर आपल्याला कुठल्या व्हॅल्यू मध्ये कोणती व्हॅल्यू कॉपी करायची, एक्स डॉट कॉमा युजर आय डी इक्वल टू एक्स डॉट युजर आय डी, पासवर्ड इक्वल टू एक्स डॉट पासवर्ड. सॉरी, हा हे झालं. मग काय करा, याच्यानंतर डॉट टू लिस्ट मेथड कॉल करा आयडीला. नाही, आता ही काय आहे, एक सिलेक्ट मेथड आहे लिंक्यूची. ही काय करते, माझ्या पूर्ण लिस्ट मधून एक एक ऑब्जेक्ट उचलते, पहिलावाला, दुसरावाला, तिसरावाला उचलते, आणि त्यातले कंटेंट काय करते, एक नवीन लॉगिन मॉडेल नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करते, त्याच्यात ते कंटेंट कॉपी करून घेते आणि नवीन लिस्टमध्ये कुठल्या टाईपच्या लॉगिन मॉडेल नावाच्या क्लासच्या लिस्टमध्ये तो एलिमेंट ऍड करत जाते. म्हणजे माझे 5-6 लाईनचा कोड आहे, या एकाच लाईननं कम्प्लीट केला. म्हणजे काय करा, लॉगिन मॉडेलची एक, म्हणजे ह्याचं वर्किंग सांगतो मला कसं आहे. मला जर हा कोड लिहायचा कळत नसेल किंवा स्किप करायचा असेल, मला पहिल्यांदा काय करावं लागेल, लिस्ट ऑफ लॉगिन मॉडेल LM1 लिस्ट इक्वल टू न्यू लॉगिन मॉडेल लिस्ट,
लिस्ट क्रिएट करून घेतली. आता ह्या लिस्टमधून या लिस्टमध्ये मला कंटेंट कॉपी करायचे आहेत. मग मी तर काय करणार, फॉर इच where item in a login list. एक मला आयटम आहे, हा लॉगिन टेबल टाईपचा आयटम आहे. मग मी काय करणार, लॉगिन मॉडेल LM काय करणार परत LM डॉट LM डॉट ID इज इक्वल टू item डॉट ID. LM डॉट यूजर नेम, यूजर ID इक्वल टू item डॉट यूजर ID. LM डॉट पासवर्ड इक्वल टू item डॉट पासवर्ड. आणि मग याच्यानंतर मी काय करणार, हा जो LM आहे लॉगिन मॉडेलचा ऑब्जेक्ट आहे तो मी LM1 लिस्ट डॉट ऍड आणि मग LM करणार. समजलं? या 3 स्टेप. कारण काय व्हायला लागलंय, माझा API हा डेटा सेंड करणार पलीकडे त्या एंटिटी फ्रेमवर्कमुळे तो तिथं ब्लॉक व्हायला लागलाय. म्हणून काय केलं आपण, जो मॉडेल क्लास लिहिलाय त्याच्या ऑब्जेक्टच्या लिस्टमध्ये सगळा कंटेंट कॉपी करून घेतला आणि मग हा जो ऑब्जेक्टचा लिस्ट आहे LM1 लिस्ट पास केली. आता बघा तो कसा काम करतोय. नाउ एक्झिक्यूट. मगाशी जो एरर आलता आता तो एरर येणार नाही, XMLचा एरर. हा जो एरर होता बघा, पहिल्यांदा आपण APL login execute. So DD execute. 3 रेकॉर्ड्स आहेत, बघूया आता. API login API. आता रिझल्ट आला आपला. का मगाशी येत नव्हता, पार्सिंगला एरर होता. का एंटिटी फ्रेमवर्कचा जो डेटा आलेला आहे, जो अरे लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, पास करताना तो नल होऊन चाललाय म्हणून तो पार्सिंगला एरर करायचा. मग आपण काय केलं, आपल्या जो लिहिलेला क्लास आहे त्याच्या लिस्टमध्ये ते ऑब्जेक्ट टाकले. पण डायरेक्ट टाकणं पॉसिबल नाहीये, कारण त्या क्लासचं नाव वेगळं आहे, माझ्या क्लासचं नाव वेगळं आहे. म्हणून आपण याप्रमाणे कॉपी करून घेतली आणि मग शो केली. आता मला हा API चेक करायचा आहे खरंच वर्क करतोय का नाहीये. आता हा इथं XML फॉर्मॅटमध्ये दिलाय बघा, म्हणजे हा माझा ब्राउझर बाय डिफॉल्ट XML ला सपोर्ट करतोय, शो करतोय. जेसनला तर सपोर्ट करतोयच, पण बाय डिफॉल्ट XML ला दाखवतोय. सो मी ह्याला कॉपी केला आणि पोस्टमन मध्ये तोच URL मी पेस्ट केला. Ctrl+A V एक्झिक्यूट. सी माझा जो रिझल्ट आहे तो कुठल्या फॉर्मॅट आला बघा, जेसन. आणि जेसनचा जो डेटा असतो हा की व्हॅल्यू पेअर मध्ये असतो आतमध्ये. हे बघा, अरे ऑफ जेसन आहे पहिला ऑब्जेक्ट, आणि त्या जेसनच्या ऑब्जेक्टमध्ये की कोलन व्हॅल्यू, की व्हॅल्यू पेअर मध्ये जेसनचा कंटेंट राहणार आहे. समजलं? सो ह्या वेळी माझा API रिझल्ट सक्सेसफुली डिलिव्हर करायला आहे. आता माझा हा API जगात कोणी का वापरणार, सगळ्यांना आउटपुट मिळून जाईल. पण प्रॅक्टिकली हा माझ्या मशीनवरच होस्ट झालेला आहे. मी एखाद्या माझ्या वेबसाईटचा स्पेस परचेस करेन, त्याच्यावर हा प्रोजेक्ट मी होस्ट करेन, मग जगातले सगळेजण वापरायला कॅपेबल आहे. म्हणजे जो युजर आहे त्याच्या मशीनवर डेटाबेस इन्स्टॉल करायची गरज आहे का? नाही. तो फक्त मला API ला कॉल करेल, माझा API माझ्या डेटाबेसमधनं डेटा फेच करेल आणि त्याला रिझल्ट प्रोव्हाइड करेल. दिस इज हॅपनिंग विथ युअर जीमेल. जीमेलचा सर्व्हर जो आहे बल्की, तो कुठेतरी एका कोपऱ्यात ठेवलेला आहे जीमेलला सिक्युअरली. तुमचा मोबाईल काय करतो, सर्च करतो गिरीश टेकअप प्लेसमेंट मेल, जो काय असेल तो सर्व्हरकडे API ला ट्रिगर केला जाईल. API डेटा प्रोसेस करेल, तुम्हाला रिझल्ट प्रोव्हाइड करेल, तुम्हाला म्हणजे तुमच्या मोबाईलच्या ॲपला इन द फॉर्म ऑफ जेसन.
मग त्याला तो कन्वर्ट करेल, डिझायनिंग करेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये शो करेल. समजतोय वर्किंग? यात काय डाऊट आहे ऑनलाईन स्टुडंट? येस? नाही सर. No, sir. फाईन. आपण आणखीन एक एपीआय लिहू आणि मग तो कन्झ्युम करायला पॅरलल बघू आपण. हे समजलं? नाव आता बघा, हा एवढा पार्ट लिहित बसण्यापेक्षा आपण लिस्ट क्रिएट करा, फॉर इच लिहा, ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्यात कंटेंट कॉपी करा, मग तो ऑब्जेक्ट तुमच्या लिस्टमध्ये कॉपी करा. याच्याऐवजी आपण आपल्या लिंक्यू मध्ये सिलेक्ट नावाची जी मेथड आहे, ओके रिटर्न टाईप, ओके नावाचा एक क्लास आहे, त्या क्लासला आपण पास करतोय. हा ओके रिझल्ट काय करतो? आपला रिझल्ट कुठल्या टाईपचा आहे, सक्सेस आहे का फेल्युअर आहे, हा प्रोव्हाइड करतो. सेम इथं आपण याला रिफ्रेश करू, तो आपल्याला सेम रिझल्ट देईल. हे बघा, तोच रिझल्ट दिलाय, याने पण तोच रिझल्ट दिलाय. समजतोय? म्हणजे त्यात काहीच एरर येत नाही, प्रॉब्लेम येत नाही, इट वर्क परफेक्टली. नाव आता आपल्याला काय करायचंय, तर चार्जिंग काढला तर हा ब्लिंकिंग थांबतोय आणि मोबाईल लॅपटॉप बंद होतोय. नाव आपल्याला सर्च लॉग इन बाय आयडी करायचं आहे और युजर नेम और पासवर्ड करायचा आहे. ओके, सो एंड झाला इथं HTTP पब्लिक HTTP action ID इंटर ID पास केला. ओके, आता इथे आपण काय करणार, डेटाबेस मधून आयडी वाईज लॉगिन डिटेल्स सर्च करणार आणि प्रोव्हाइड करणार. सो वी विल चेक इट वर्क और नॉट, where lg data equal to dbo.tbl login dot फर्स्ट और डिफॉल्ट. आता फर्स्ट और डिफॉल्ट वापरा किंवा फाइंड वापरा, आपण प्रायमरी की पास करतोय, त्यामुळे फाइंड जरी पास केला तरी काही प्रॉब्लेम नाही युजिंग केला तर. ओके, इफ lg डेटा इज इक्वल टू नल म्हणजे काय, तो आयडी वाला लॉग इन क्रेडेन्शियल सापडलेला नाहीये. सो व्हॉट वी रिटर्न, रिटर्न नॉट फाउंड. ओके, अदरवाइज वी रिटर्न ओके. सक्सेसफुल असेल यूज ओके, इफ फेल्युअर use the not found or bad request, like that. Okay, in bracket pass that lg data. परत प्रॉब्लेम आला, lg डेटा एंटिटी फ्रेमवर्क कडून मिळतोय, मला काय करावं लागेल, त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कन्वर्ट कसं करणार आपण, tbl सॉरी लॉगिन मॉडेल lm इक्वल टू न्यू लॉगिन मॉडेल आणि मग त्यात काय करणार आपण, lm डॉट id इक्वल टू lg डेटा डॉट id, lm डॉट यूजर id इक्वल टू lg डेटा डॉट यूजर id, lm डॉट पासवर्ड इक्वल टू lg डेटा डॉट पासवर्ड, and then pass that what, lm. कळलं? नाउ सेव and again execute. ऑलरेडी आपल्याकडे 1, 2 आणि 3 तीन आयडी वाले 3 रेकॉर्ड्स आहेत. ओके, ते बघू आपण काम करतात का नाही.
नाउ अगेन स्लॅश API लॉगिन स्लॅश 2 करतो मी. 2 वाला कोण आहे बघा, 2 वाला आहे राजेश @123 दिसतो इथं. बघूया इथं 2चा रेकॉर्ड पाहिजे का. परफेक्ट आहे. समजा मी 2च्या ऐवजी 278 दिला, काय झालं, कुठला एरर आला बघा, 404 नॉट फाउंड, पेज नॉट फाउंड और नॉट फाउंड टाईपचा हा एरर आहे. जर मी हाच इथं कॉपी केला आणि इकडं पेस्ट केला, पोस्टमनला सेंड केला, 404 नॉट फाउंड, आणि तेच जर मी 2 दिला, ओके 200 आहे आणि माझा रिझल्ट पण मला इथं शो होतो की व्हॅल्यू पेअर मध्ये. मला कसा पाहिजे तसं मी यूज करेन. समजलं. आता इथं काय व्हायला लागलंय, वी आर सेंडिंग डेटा थ्रू URL. आता मला युजर नेम पासवर्ड सेंड करायचा आहे, तो असणार आहे कुठं, URL मध्ये असणार आहे का बॉडी मध्ये असणार आहे, बॉडी मध्ये. सो वी विल यूज दॅट. लॅपटॉप मन असेल 1 मिनिट चार्ज करता बंद करते. प्लस केबल होत्या नवीन आणतो केबल. वी विल कॉपी इट, पेस्ट, instead of ID we will send here our data. So our data is a login model LM. ओके. आणि मग आपण काय करणार, इथं इथे चेक करणार, LG डेटा इज डिफॉल्ट. कोणता, x डॉट user ID is double equal to LM dot user ID and x dot password is double equal to LM dot password. हाँ हे नाव आहे ना, बाय user name and password. कुठलं लॉगिन, आपण CRUD ऑपरेशन केलेत. मला लॉगिन करायचंय. लॉगिन करताना आपण काय करत होतो, फॉर्म मध्ये सगळा डेटा कलेक्ट करत होतो. सबमिटला क्लिक केला, तो डेटा जात होता आपल्या ऍक्शन मेथडकडे. ऍक्शन मेथड काय करायची, त्यातून युजर नेम पासवर्ड काढून घ्यायची आणि चेक करायची युजर नेम पासवर्ड एक्झिस्ट आहे का नाही, म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट एक्झिस्ट आहे का नाही. आपण तेच काम केलं इथं. हा कसा वर्क करतो ना, मी तुम्हाला कोड लिहिल्यावर दाखवेन. म्हणजे कुठला MVC टाईप साईडचा API कन्झ्युम करताना हा तुम्हाला टेस्टिंग करता येईल. आता टेस्ट करता येणार नाही आपल्याला कुठं, याच्यामध्ये पोस्टमध्ये, कारण बॉडी मधून मला ना तिथं डेटा पास करावा लागतो आणि तुम्ही ऑब्जेक्ट पास करायला, त्यामुळं तुम्हाला तो टेस्ट करता येणार नाही इथं व्यवस्थित. पण MVC मध्ये हा कॉल करून तुम्हाला मी टेस्ट करून दाखवेन लॉगिन सक्सेसफुल होत आहे का नाही. समजतंय. सो इथं आपण युजर नेम पासवर्ड पास केला, जर नल असेल तर नॉट फाउंड, नसेल तर आपण डायरेक्टली काय केला, इथं ओके ओके म्हणून इथं माघारी इथं हे केलं, त्याला फक्त मेसेज दिला माघारी 200, बाकीचं काहीच नाही केलं. समजतोय. हे तर वर्किंग करायला ना, तेच वर्किंग खाली आहे, फक्त आपण इथं कंडिशन बदलली आहे. का बरं बदलली आहे, प्रॅक्टिकली आपल्याला काय करायचं आहे, लॉगिन ID वाईज आपण लॉगिन करत नाही. आपण लॉगिन कसं करतो, युजर नेम टाकतो, पासवर्ड टाकतो, ज्याचा युजर नेम पासवर्ड सक्सेस मॅच होतोय तो लॉगिन झाला असं कन्सिडर करतो. बरोबर आहे. फर्स्ट ऑफ डिफॉल्ट काय करेल, युजर नेम मॅच होतोय अँड पासवर्ड पण मॅच होतोय. मग मॅच झाला तर त्याचा ऑब्जेक्ट मला प्रोव्हाइड करेल. ऑब्जेक्ट आला याचा अर्थ काय, युजर नेम आणि पासवर्ड 100% मॅच झालंय. ऑब्जेक्ट नाही आला याचा अर्थ काय, एक तर युजर नेम चुकलाय किंवा पासवर्ड चुकलाय. बरोबर. जर ऑब्जेक्ट नाहीये, नॉट फाउंड म्हणून आपण रिटर्न केला, अदरवाईज ओके म्हणून रिटर्न केला. आता ह्याचं बिहेवियर आणि वर्किंग कसं आहे, तो वापरायचा कसा बघू आपण. इथपर्यंत कळालं. सिलेक्ट कसं काम करतोय, गेटवाला सिलेक्शन ऑपरेशन. नाउ दिस साइड इज इन API साइड.
ही इज क्रिएटिंग डेटा. वी आर क्रिएटिंग एपीआय अँड प्रोव्हाइडिंग रिझल्ट टू द युजर्स. इथं आपण कसं डिझायनिंग करायचंय, कसं शो करायचंय याचा काही संबंध नाही. हा फक्त तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करेल और रिझल्ट प्रोव्हाइड करेल. तो रिझल्ट तुम्ही कन्झ्युम करा, यूज करा आणि डिझायनिंग करून युजरला डिस्प्ले करा. सो तुला जो टास्क दिले कंपनीनं, तर असा एपीआय लिहायचा आणि दुसरीकडे वापरायचा. आयदर इन अ सेम प्रोजेक्ट और इन अनदर प्रोजेक्ट, डझंट मॅटर. आणखी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. सॉरी, दोन्ही कंट्रोलर लिहायला दिलेली फॅसिलिटी. एमव्हीसी कंट्रोलर पण, एपीआय कंट्रोलर पण. म्हणजे इथंच मी एपीआय लिहीन आणि इथंच टेस्टिंग करेन. ओके झाला की मार्केटमध्ये लॉन्च करून टाकेल. मग ज्याला पाहिजे तो वापरेल किंवा माझी जी ब्रँच आहे किंवा माझा युजर आहे तो यूज करेल. ओके. सो आता हा एपीआय मला वापरायचा आहे आपल्या या कंट्रोलरमध्ये. सो मी तर ऍडला गेलो, कंट्रोलरला गेलो. आतापर्यंत आपण एपीआयचे कंट्रोलर क्रिएट केले. आता आपण एपीआय नाही तर एमव्हीसी कंट्रोलर क्रिएट करणार. एमटी लॉग इन कंट्रोलर. आता याच्यामध्ये आपण काय केलं, पब्लिक ऍक्शन रिझल्ट ऑल लॉग इन्स और ऑल लॉग इन नावाने एक ऍक्शन मेथड लिहिली. आता इथे मी एमव्हीसीचं क्रूड ऑपरेशन लिहित बसणार नाही. मी काय करेन, डायरेक्ट एपीआय कॉल करेन, सगळा डेटा फेच करून घेईन आणि युजरला लिस्ट दाखवून देईन. सो आता इथे एपीआय कॉल कसा करायचा, हा म्हणजे थोडक्यात मला लॉजिक लिहित बसायची गरज नाही. जो क्रिटिकल लॉजिक आहे, तुम्ही पेमेंट गेटवे वापरताय, युपीआय वापरताय, बरोबर आहे. युपीआय पेमेंट करता. आज मी एसबीआयला गेलतो, एसबीआयच्या एटीएमला पैसे काढायला. तर एसबीआयने थोडं अपग्रेडेशन केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट एटीएम मध्येच क्यूआर कोड दिलाय एका साईडला. तुमच्याकडे एटीएम नाही आहे, काही नाही. तुमचं एसबीआयचं अकाउंट पण नाही आहे, पण तुम्हाला पैशाची गरज आहे आणि तुम्ही एसबीआयच्या एटीएमच्या जवळ आहे. सो दे आर प्रोव्हाइडिंग वन ऑप्शन देअर, विथड्रॉ मनी बाय युपीआय. त्यांचा क्यूआर कोड आहे, त्याच्यावर क्लिक करा, क्यूआर कोड ओपन होऊन जाईल. ओपन युअर पेमेंट एनी ॲप, जीपे, फोनपे, व्हॉट एव्हर. स्कॅनर ओपन करा. जसं तुम्ही एखाद्या दुकानदाराचा स्कॅनर स्कॅन करता तसं तो स्कॅन करा. अमाऊंट टाका, ओके म्हणा. एसबीआयच्या अकाउंटला पैसे जातील आणि तिथं कंटिन्यूला क्लिक केला, लगेच खाली प्रोसेस कंप्लीट झाली, तिथे एक बटन येईल, क्लिक करा, कॅश तुम्हाला मिळून जाईल. युनियन कधी वापरलं नाही मी, आज सहज झालो होतो, पण जाताना नेहमीसारखं व्हॅलिड विसरून गेलो, पैसे काढायचे कुठनं, बघू तर म्हणलं गेला तर गेलं. नाही, मी हा का सांगितलं, तुम्हाला बऱ्याच वेळा गरज पडते पैसे काढायला. मग तुमच्याकडे युपीआय असतो, युपीआयनं तुम्ही स्कॅन करून पेमेंट काढू शकता. त्याला चार्जेस नाहीत, काय नाहीत. हा प्लस पॉईंट आहे. फक्त कसं आहे, इश्यू काय आहे, 100च्या पटीत तुम्हाला पैसे काढावे लागतात. मॅक्झिमम 5,000 काढता येतात, 50, 10, 20 काढता येत नाहीत. त्यामुळे 100, 200 लागतील. नाही, ते हे बँकेचं आहे, हे ट्रस्टेड आहे. हा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे हा ट्रस्टेड आहे ना. आता XYZ स्कॅनर ठेवला, तो ट्रस्टेड नाहीये, म्हणून आरबीआयने काय केलेलं आहे, 2,000चं लिमिट म्हणजे काय आहे, तुम्ही 10,000 पाठवू शकता, पण तुम्हाला वाटलं की फ्रॉड आहे, पैसे माघारी मागू शकता, कॅन्सल करू शकता. असं काहीतरी प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. पण कधी ट्राय नाही केला मी. कधी हॉटेलवर जा, जेवायला 1,000-2,000 बिल करा, 2-4,000 आणि पेमेंट करून घरी येऊन माघारी विथड्रॉ करून घ्या. नाही, मध्ये आलतंय, म्हणजे न्यूज आलती. आय डोंट नो हाऊ टू युटिलाइज इट. मे बी कसं असेल, जो क्यूआर कोड क्रिएट केलेला आहे, म्हणजे आता पण नवीन आरबीआयचा रूल आला वाटतं, जे क्यूआर कोड आहेत किंवा युपीआय कोड आहेत, पूर्वी त्यांचे जे मार्केटिंगवाले लोक काय करायचे, कोणालाही या, लहान रोडवर बसलेला एक काहीतरी विकतोय, सेलर आहे, त्याला ते रॅन्डम क्यूआर कोड जनरेट करून द्यायचे आणि त्याच्या मोबाईल नंबरला बाइंड करायचे. आता मोबाईल नंबर तुम्ही जर स्कॅन केला, तिथे मोबाईल नंबरच्या ऐवजी वेगळा काहीतरी नंबर येतो बघा, रॅन्डम. तसे क्यूआर कोड ब्लॉक करायला सुरुवात केली आरबीआयनं.
तो कंपल्सरी QR कोड हा तुमच्या मोबाईल नंबर असलेल्याच UPI ला बाइंड पाहिजे. मग असा रॅन्डम जो नंबर आहे त्याला ट्रेस करता येत नाही. म्हणजे ते कोणाचा अकाउंट आहे, काय आहे, कुठून कोण रिसिव्हर आहे. मग त्यासाठी ते 2000चं लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. जो मोबाईल नंबरला बाइंड केलेला आहे त्याला तुम्ही ट्रान्झॅक्शन कितीही करू शकता. कारण एखादा घपलाच झाला तर त्या मोबाईल नंबरवरून ट्रॅक होतो की हा ह्या मोबाईल नंबरचा QR कोड आहे, या बँकेत पैसे जमा पडलेत. त्याच्या थ्रू लिगल ऍक्शन घेता येते. असा रॅन्डम कुठला तरी एखादा ID आहे आणि त्याच्या QR कोड आहे, त्याच्यावर पेमेंट पाठवलं ते ट्रॅक होत नाही लवकर, कारण ते सिक्युरिटीमध्ये अडकून पडतं. म्हणून त्यांनी तसं ते रूल काढलेला आहे. नाउ बॅक टू पॉईंट. आता इथं आपल्याला API कंझ्युम करायचा आहे. टू कंझ्युम API पहिला काय करू आपण, इथे एक PPT कुठे दिली आपली, ह्या PPT मध्ये ना हाऊ टू कंझ्युम API. सी आता इथे ह्या काही स्टेप्स आहेत. ह्या स्टेप फॉलो करावं लागतील तुम्हाला टू कंझ्युम API और टू यूज API इन युअर प्रोजेक्ट इन अ सर्व्हर साइड. आपण काय करणार, एक ऍक्शन मेथड लिहिणार, MVC ऍक्शन मेथड, आणि त्याच्यामध्ये हा कोड लिहिणार. फर्स्ट क्रिएट वन ऑब्जेक्ट ऑफ HTTP क्लायंट क्लास. हा HTTP क्लायंट काय करेल, तुमच्या API बरोबर इंटरॅक्शन करण्याचं काम करेल, तिथून डेटा फेच करून आणायचं काम करेल. सो फर्स्ट क्रिएट वन ऑब्जेक्ट ऑफ HTTP क्लायंट. आता ह्या HTTP क्लायंटला काय करा, तुमचा जो URL आहे ज्याच्यातून तुम्हाला API कॉल करायचा आहे, प्रोव्हाइड दॅट URL. हाऊ क्लायंट new URI in bracket pass your URL of API. जो आपण टेस्टिंग वापरला बघा, हा दिसतो वरती गेटच्या समोर, हा पूर्ण URL पेस्ट करायचं तिथं. ओके, देन त्याच्या आधी काय केली, एक लिस्ट क्रिएट करून घेतली आहे. या लिस्ट मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे म्हणून क्लायंट डॉट बेस ऍड्रेस इक्वल टू न्यू URI आणि तुमचा API चा URL पास केला पूर्ण एंड पर्यंतचा. आफ्टर दॅट आता हा जो क्लास आहे याची एक मेथड कॉल करायची मला रीडिंग करायला. सो कोणती मेथड आहे, क्लायंट डॉट गेट असिंक. गेट असिंक काय कळतं, मी कुठली मेथड कॉल करतोय, गेट वाली मेथड कॉल करतोय. माझ्या API ला कळतं की मी कोणती कॉल करतोय. गेट असेल तर गेट येईल रीड करायला. इन एक मिनिट, से एडिट और अपडेट असेल टिल दिसतंय का, पहिला वर्ड बघा, पहिला वर्ड त्याच्यावरूनच कळतं की कुठली मेथड कॉल करायला मी. आणि डिलीट असेल डिलीट येईल, समजलं. सो क्लायंट डॉट गेट असिंक. आता आपल्याला माहित आहे असिंक आणि अवेट आपण बघितलं होतं बघा. ओके, सो इथं असिंक असल्यामुळं असिंक्रोनसली डेटा रिडिंगचं काम करेल. व्हॉट इट मीन्स, सी आता इथे माझ्याकडे किती रेकॉर्ड आलेत, 3 रेकॉर्ड आलेत. पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट, तिसरा ऑब्जेक्ट. आता इथं आपला API डेटाबेस कडून पहिला ऑब्जेक्ट पहिला घेतला, दुसरा घेतला, नंतर तिसरा घेतला, सिक्वेन्स न गेला नाही. त्याला जो पहिला सापडला उचलून आणला, नंतर जो सापडला उचलून आणला, नंतर जो सापडला उचलून आणला. असिंक्रोनसली त्यांनी डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन केलं. आता इथं असिंक्रोनसली असल्यामुळे काय झालं, टाइम कंझ्युमिंग कमी झाला, टाइम स्पॅन. पण आता प्रॉब्लेम काय आहे, मे बी मधूनच माघारी मी रिटर्न निघून येईल. तसं होऊ नये म्हणून काय केलेलं आहे आपण इथं, वेट म्हणून मेथड कॉल केली. ही वेट मेथड काय करते, आपला सर्व्हर साइडला पूर्ण प्रोसेस, असिंक्रोनस प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत वेट करते, मधूनच स्टॉप नाही करत. म्हणून इथं वेट करावं लागेल. इन शॉर्ट, तुम्ही ज्या ज्या वेळेस असिंक कीवर्ड वाचताल, इमिजिएट तुम्हाला वेट नावाची मेथड कॉल करायची. हे लक्षात ठेवायचं काय, समजलं. सो क्लायंट डॉट वेट असिंक इन ब्रॅकेट, आपला हा जो URL असेल वर पास केलेला, त्यातला शेवटचा जो आपला कंट्रोलरचं नाव आहे बघा, ते कंट्रोलर नेम या गेट असिंकला पास करायचं. समजलं, इथपर्यंत काय डाऊट आहे का. त्यानंतर वेट पर्यंत काय होईल, APIच्या सर्व्हरकडे जाईल आपला कंट्रोलर, तिथून तो डेटा प्रोसेस करून घेईल
आणि डेटा घेऊन माघारी येईल. आता डेटा यायची मे बी ॲक्युरेट डेटा येईल और मे बी बॅड रिक्वेस्ट येईल. दोन्हीपैकी कुठलं पण याची पॉसिबिलिटी आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला चेक करायचं की ॲक्युरेट डेटा आलाय, सक्सेसफुल डेटा आलाय का बॅड रिक्वेस्ट आली आहे. हाऊ टू चेक इट? गो नेक्स्ट लाईन. व्हेअर टेस्ट इक्वल टू रिस्पॉन्स डॉट रिझल्ट. ह्याच्याने काय होईल, जो डेटा आलेला आहे हा डेटा आपला आणि टेस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये तो स्टोअर करून देईल. आता ह्या टेस्ट मध्ये जर मी ओके सेंड केला असेल, ओके ही प्रॉपर्टी ट्रू करतो. नॉट फाउंड और अदर दॅन ओके वाले हे काय करतात, ही प्रॉपर्टी फॉल्स करतात. समजलं? व्हाय वी नीड ओके? बिकॉज ऑफ धिस प्रॉपर्टी इज अ सक्सेस स्टेटस कोड. समजतंय? का बरं घेतला ओके आपण? तर यासाठी घेतला. नॉट फाउंड आला तर हा प्रॉपर्टी फॉल्स करणार आहे तो ऑटोमॅटिक. जसं आपण हे केलं बघा, कोणतं व्हॅलिडेशन यूज करत होतो, कस्टम व्हॅलिडेशन लिहित होतो आपण बघा. तिथं आपल्याला परमिशन नव्हती इज व्हॅलिड प्रॉपर्टी ट्रू करायला ट्रू किंवा फॉल्स करायला. पण आपण आपल्या लॉजिक मध्ये तिथं सेटिंग चेंज केली, ऑटोमॅटिक तो मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड फॉल्स करायचा इंटरनली. तसं मी ओके सेंड केला ही प्रॉपर्टी ट्रू होते. अदर दॅन ओके सेंड केला ही प्रॉपर्टी फॉल्स होते. आता ही प्रॉपर्टी ट्रू आहे म्हणजे काय, माझा डेटा सगळा प्रॉपरली आलाय. मग मी काय करेन, आता हा आलेला डेटा रॅपिंग मध्ये रिट्राइव डेटा ते डॉट कंटेंट डॉट रीड ॲज असिंक. म्हणजे आता आलेला डेटा आहे हा परत असिंक्रोनसली रीड कर. तो कन्वर्ट करावा लागेल मला कशामध्ये, लिस्ट ऑफ माय टीबीएल लॉग इन. मग मला ही लिस्ट मिळाली. आता ही लिस्ट मी काय करेन, अगेन असिंक वापरला इथं, असिंक्रोनस असेल तर नेक्स्ट लाईन कुठली, वेट वाली. सो डिस्प्ले डॉट वेट. प्रोसेस कंप्लीट झाली. मग आपल्या ह्या लिस्टचा जो ऑब्जेक्ट क्रिएट केलाय त्याला हा डिस्प्ले मधली लिस्ट रिझल्ट पाठवून द्या. डिस्प्ले डॉट रिझल्ट ना लिस्ट याची स्टोअर होईल आणि ती लिस्ट आपल्या व्ह्यू कडे पास करा. समजलं? नाउ वी विल राईट अ सेम लॉजिक हिअर. गो टू युअर प्रोजेक्ट. आता इथं आलो बघा. पहिली लाईन कुठली मला सांगितली मी तुम्हाला, HTTP क्लायंट. हे बघा बरं, त्याचा नेमस्पेस कोण आहे, सिस्टीम डॉट नेट डॉट HTTP. तो तुम्हाला वर ऍड करून घ्यावा लागेल. आता इथे ऍड नाहीये, तो ऑटोमॅटिक ऍड पण करून घेईल. सो मी एंटर की प्रेस केली, तो ऍड करून घेतो. HTTP क्लायंट इक्वल टू न्यू HTTP क्लायंट. ओके. आता ह्या क्लायंटला मला काय करावं लागेल, URL सेट करायचं आहे. सो मी काय केला, क्लायंट डॉट बेस ॲड्रेस इक्वल टू न्यू URI. तर ह्या URI मध्ये मला कुठला URI पेस्ट करायचा आहे, तर हा वाला, आता लॉग इन वाला पूर्ण कॉपी करायचा आणि इथं डबल कोट मध्ये पेस्ट करायचं. ओके, समजतोय? आफ्टर दॅट आता इथून मी काय करणार आहे, ह्या क्लायंट मधून जाऊन तिथं डेटा फेच करून घेणार आहे. कुठल्या मेथडनं, गेट, पुट, पोस्ट किंवा डिलीट कुठल्या तरी मेथडनं. सो आपण काय केलं इथं, व्हेअर रिस्पॉन्स इक्वल टू क्लायंट डॉट. आता आपण गेट मेथड वापरणार आहे, रीडिंग करणार आहे ना, म्हणून गेट असिंक केला. याला ब्रॅकेट मध्ये काय पास करायचं हे बघा. हा काय मागतोय, स्ट्रिंग रिक्वेस्ट URI. जो काय तुमचा कंट्रोलर आहे, ज्याच्यातली मला मेथड एक्झिक्यूट करायची एपीआयची, त्या कंट्रोलरचं नाव. आणि जनरली आपल्या कंट्रोलरचं नाव कुठं असतं, एपीआयच्या शेवटी असतं URL मध्ये. तो कॉपी करा, डबल कोट मध्ये पेस्ट करा. आता ही असिंक वाली मेथड आहे, म्हणून मला काय करावं लागेल, या रिस्पॉन्सला वेट मेथड कॉल करावी लागेल. कारण लगेच रिझल्ट येणार नाही, प्रोसेस व्हायला त्याला वेळ लागणार आहे. आता वेट केल्यामुळे तो थांबेल आणि पूर्ण सगळा रिझल्ट घेऊन टाकेल. नाहीतर काय होईल, 3 लॉग इनच्या ऐवजी एखादा मिसिंग होईल किंवा 2 मिसिंग होतील किंवा अर्धे येतील, काहीतरी प्रॉब्लेम होऊ शक्यता आहे. ओके,
त्यानंतर लाईन नंबर 24 ला आलो, याचा अर्थ काय, डेटा मे बी सगळा आलेला आहे. हाऊ टू चेक इट, मग आपण काय करणार इथं, व्हॅर टेस्ट इक्वल टू रिस्पॉन्स डॉट रिझल्ट न रिझल्ट फेच करून घेणार. आता याच्यात मला एक प्रॉपर्टी मिळणार आहे, कोणती, इफ टेस्ट डॉट इज सक्सेस स्टेटस कोड. जर ट्रू असेल तर आतला कोड आपला एक्झिक्यूट करायचा, म्हणजे डेटा आलेला आहे, म्हणून डेटा मला फेच करून घ्यावा लागेल. सो व्हॅर, पुढचा व्हेरिएबल कुठला नाव आपलं, डिस्प्ले, व्हॅर डिस्प्ले इक्वल टू टेस्ट डॉट कंटेंट डॉट. आता ह्यातला कंटेंट मध्ये कुठला पाहिजे आपल्याला, रीड ॲज स्ट्रिंग असिंक नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे, रीड ॲज असिंक. रीड ॲज असिंक हा काय करतो बघा, हा आपल्याला रीडिंग करून कन्वर्ट करून यूज करावा लागेल. रीडिंग करायला लागेल. सी, हा कुठल्या टाईपचा आहे, जेनेरिक टाईपचा आहे, म्हणजे मला जो आहे यूज करायचा आहे त्याला जेनेरिक टाईपनंच पास करायचा आहे. मग आलेला डेटा मला माहित आहे, डेटा कुठल्या टाईपचा आलाय मला, नाही एपीआय कडून. माझा जो एपीआय आहे, कुठे गेला एपीआय आपला, लॉग इन एपीआय, हा वाला, सॉरी हा वाला, हा एपीआय मला कुठल्या टाईपचा डेटा प्रोव्हाइड करायला आहे, लिस्ट ऑफ विच टाईप, बघा बरं इथं, लॉग इन मॉडेल. मग मला इथे रिट्राईव्ह करताना डेटा कशात कन्वर्ट करावा लागेल, लिस्ट ऑफ लॉग इन मॉडेल. हा एक क्वेश्चन आहे, क्लोज. हे समजलं, कंटेंट डॉट रीड ॲज असिंक, आणि तो कन्वर्ट करून दे, कशात कन्वर्ट करून दे, डायरेक्टली मला लॉग इन च्या लिस्टमध्ये. हे बघा, सिस्टीम डॉट थ्रेडिंग डॉट टास्क डॉट टास्क. आता ह्या टास्कला आपल्याला एक्झिक्यूट करून डेटा फेच करून घ्यायचा आहे. मग आपण काय केलं इथं, व्हॅर टेम्प इक्वल टू डिस्प्ले डॉट रिझल्ट केला. बघा बरं टेम्प काय, ऑटोमॅटिक तो लिस्ट ऑफ लॉग इन मॉडेल आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, इथं बाहेर कुठेतरी एक लिस्ट क्रिएट करून घेणार, ऑफ टीबीएल लॉग इन, सॉरी लॉग इन मॉडेल LGM लिस्ट इक्वल टू न्यू लिस्ट ऑफ लॉग इन मॉडेल. एक लिस्ट क्रिएट करून घेतली, आणि मग ह्या लिस्ट मध्ये आपण काय केलं, इथं हा डेटा सगळा टेम्पच्या ऐवजी स्टोअर केला, LGM लिस्ट. आणि मग ह्या इफ कंडिशनच्या खाली रिटर्न टू दॅट व्ह्यू, LGM. समजतंय. सो हा जो कोड आहे, हा माझा कोड एपीआय कडे जाऊन एक्झिक्यूट करून मला लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. त्या लिस्ट साठी मला एफर्ट्स घ्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक मला डेटा प्रोव्हाइड करेल. आणि मग आपण राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू. आता इथे आपण एक टेम्पलेट यूज करू, लॉग इन मॉडेल घेणार आहे आपण लिहिलेला क्लास. आता त्याला डीबी कॉन्टेक्स्ट लागतो का, नाही लागत. सो ऍड, आपला मॉडेल क्रिएट झाला, सेव्ह ऑल अँड एक्झिक्यूट. ऑटोमॅटिक तो जाईल एपीआय कड, फेच करेल, लिस्ट घेऊन येईल, आणि लिस्ट माझ्या व्ह्यूवर शो होऊन जाईल. बघूया दिसते का. आतापर्यंत डेटा मिळाला मला XML आणि JSON फॉर्मॅट मध्ये होता, पण तो आता मी यूज करतोय माझ्या स्वतःच्या डिझाईन केलेल्या पेजवर. बघा तो प्रोसेस करायला आहे, प्रोसेस करून तो आता डिस्प्ले करेल.
ऑनलाईन स्टुडंट आवाज येतोय? स्वप्नील, आसिफ, Yes, sir. स्क्रीन दिसते का? Yes, sir. एकच मिनिट. ऑल लॉग इन, एंटर की. एक मिनिट बाहेरून एवढा कपडा आहे. ओके, हा डेटा खाली नाही. Go to login controller. Go to breakpoint. चार्जिंग काढलं तर बॉम्ब होणार आहे ते सगळं. लॅपटॉप फिरवा आता जरा. लॉग नाही ते कनेक्ट नाही होत. लॉग इन API रिझल्ट इंटरनल सर्व्हर एरर स्टेटस कोड 500 आला की डेटा कनेक्ट फेच झाला. कुछ तो गड़बड़ हो गई यहाँ पे. 44322 बरोबर आहे. API/login API लॉगिन API बरोबर आहे. कंटिन्यू, एक्झिक्यूट, F10 ते हिटच करा नाही. HTTP बरोबर आहे ना. बेस ॲड्रेस न्यू URI केला आपण. API स्लॅश केला बरोबर. HTTPS // बरोबर आहे. सिंक क्लायंट जर आपण हा इथून कॉल केला, पोस्टमन मध्ये पेस्ट केला, हा डेटा देतो का नाही? हा द्यायला पाहिजे डेटा. तरी API ला काहीतरी इश्यू झाला आहे, त्यामुळे तो रेडो होणे. हो
मल्टिपल ॲक्शन्स फाउंड. हो. इथं आपण जे लॉग इन API मध्ये ना मल्टिपल मेथड लिहिलेत. एक गेटवाली ही एक आणि ही एक. याच्यामुळे प्रॉब्लेम करायला आहे. याला मी कमेंट करून देतो. लॉग इन्स एक्झिक्यूट. तो इथं आला ना परत. सी. आता तो आपल्या API कडे आला बघा. आता तो API कडनं रीड करून प्रॉपर आपल्याला रिझल्ट प्रोव्हाइड करेल. सी. टेस्टचा सक्सेस कोड काय आहे? ट्रू आहे. आता डेटा आपला आला. तो डेटा आपण कंटेंट कन्वर्ट करून घेतले, रीड करून घेतले डिस्प्लेमध्ये. आणि डिस्प्लेमधून रिझल्टमधून लिस्ट काढली. ती लिस्ट आपल्या युजरला शो केली. सो व्ह्यू पेजवर 3 युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला शो होतील. आले. फर्स्ट युजर नेम पासवर्ड, सेकंड युजर नेम पासवर्ड, थर्ड युजर नेम पासवर्ड. प्रॅक्टिकली आपण हे पासवर्डचा कॉलम हाईड करणार आहे. तो शो नाही करणार. फक्त युजरचे नेम दिसणार, दाखवणार. एडिटला गेल्यावर तो पासवर्ड एडिट करू शकेल. ओके, हे समजतोय? मगाशी इश्यू काय होता? आपण टेस्ट केले सगळे. फक्त लॉग इन API मध्ये मी आणखीन एक ऍक्शन मेथड टाकली जी अदर दॅन ID इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करते. त्यामुळे ही आणि ही पहिलीवाली दोघांना तो कॉन्फ्लिक्ट घालता, म्हणून तो आपल्याला आउटपुट दिला नाही. हे समजतंय? API सिलेक्ट कसा करायचा, रीड कसा करायचा. आता उद्या एडिट करायचं आपण बघूया. ओके, आणि सर्च करायचं एक बघूया. सर्च बाय युजर नेम अँड पासवर्ड. ओके, ऑनलाईन स्टुडंट थोडंफार आयडिया आली का? Yes, sir. कसं काम करतोय काय? Yes, sir. एकच मिनिट. स्पीकर क्रिएट. टीव्ही मॉनिटर घेतला. ओके, ऑनलाईन स्टुडंट आसिफ, स्वप्नील, अक्षय. Yes, sir. आजचा पाठ कळाला? 100% कळणार नाही, गॅरंटी आहे. पण API क्रिएट कसा करायचा त्याचे बेसिक रूल कळाले. 4 आपल्याला HTTP मेथड वापरायचे. कुठल्यासाठी काय वापरायचे हे कळाले. आणि मेन API चा रूल काय आहे? तुम्ही ऍक्शन मेथडला काय नाव देताय API च्या, तुम्ही कोणती HTTP मेथड यूज करताय टू कॉल युअर API, त्याची रिस्पेक्टिव्ह मेथड कॉल होणार. हा रूल लक्षात ठेवा. बाकीचं काय प्रॅक्टिसनं हळूहळू समजेल. ह्या ज्या 3-4 स्टेप आहेत, HTTP क्लायंट कसा यूज करायचा आहे ते प्रॅक्टिसनं हळूहळू समजायला सुरुवात होते. ओके, येस ऑनलाईन स्टुडंट. Yes, sir. आज असाइनमेंटला API जो आता आपण सिलेक्ट केलेला आहे त्या टाईपचे 2-3 API टाकतो मी. ते सिलेक्टचेच हे करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिकलला उद्या मग उद्या मी एडिट अपडेट डिलीटचे शिकवल्या मंडे ट्यूसडेला, त्यावेळेस तो यूज करा, परत प्रॅक्टिस करा. ओके, इथे स्टॉप करायचं. ऑनलाईन स्टुडंट. ओके, फाईन.